नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत 2.5 लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार, आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला विश्वास. राजवाडी क्रीडा मंडळ किल्ला तर्फे आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न. किरण सामंत राज्यसभेचे खासदार व्हावेत, आमदार राजन साळवी यांनी सांगितली मन की बात. तर किरण सामंत यांनी पलटवार करत दिलं राजन साळवींना जशास तसं उत्तर. आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात ऐन पर्यटन हंगामात सीएनजीचा तुटवडा, वाहनधारकांमध्ये संताप. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत 2.5 लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीचं 7 तारखेला मतदान झालं आणि या मतदानामधला आजचा एक कौल जो आम्हाला तो दिसतोय तो निश्चितपणे हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकणचं वेगळं नातं आहे आणि या कोकणाने आत्तापर्यंत शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे. मागील काळाचा विचार केला तर सुरेश प्रभूंना जनतेने निवडून दिलं शिवसेनेकडून. त्यानंतर विनायक राऊत साहेबांना 2014-2019 साली निवडून दिलं आणि 2024 सालच्या निवडणुकीमध्ये या मतदार निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे 2.5 लाखाच्या फरकाने निवडून देतील हा मला विश्वास या ठिकाणी आहे. 62% मतदान झालेलं आहे, त्यातलं जास्तीत जास्त मतदान आणि मताधिक्य हे आम्हाला मिळेल, आम्हाला विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीत जाती धर्माचा प्रश्न उद्भवला नाही, कारण मागील 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची लोकप्रियता हळूहळू घटली आहे असं आमदार राजन साळवी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. नाही, जाती धर्मावरती मतदानाचा काय मुद्दाच नाही आहे. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियताची रोज थोडी करत लयास गेलेली आहे. त्यांनी घेतलेले विविध निर्णय ते मुस्लिम धर्माबद्दल असतील, समाजाबद्दल असतील, बौद्ध समाजाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेबद्दल असतील, हे अनेक जे विषय आहेत ते विषयाची गोळाबेरीज केली तर निश्चितपणे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आमचं देशामध्ये इंडिया, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे वरचढ दिसणार, आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये चित्र काय बघताय? मी काय महाराष्ट्राचा नेता नाही आहे, पण एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक उपनेता म्हणून सांगू इच्छितो की 48 जागा या महाराष्ट्रामध्ये आहे. महाविकास आघाडी त्या ठिकाणी जवळजवळ 45च्या पुढे सरकेल असं माझं स्वतःचं मत आहे. देशात एनडीए विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, त्यामुळे निकालानंतर चित्र वेगळे दिसेल असं आमदार राजन साळवी म्हणाले. आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी बाजी मारेल असंही त्यांनी सांगितलं. ज्या मतदारसंघाचं मी नेतृत्व करतो त्या अनुषंगाने आज आपण विचार केला तर गेल्या 2019 सालच्या निवडणुकीमध्ये खासदार साहेबांना मताधिक्य मिळालं होतं 33,000चं. या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दुप्पट म्हणजे 66,000च्या पुढं जाईन हा मला विश्वास आहे. नाही, नॉट रिचेबल असं तुमच्याकडनं मी ऐकलेलं आहे,
परंतु मी आपल्या माध्यमातून त्यांना संध्याकाळी मतदान करताना मी मतदान बघितलेलं आहे. दिवसभरामध्ये त्यांनी मतदान केंद्रामध्ये गाठीभेटी घेतल्या असे मला समजलं आणि शेवटी ते विरोधी पक्षाचे एक नेते आहेत, त्यामुळे तो त्यांचा विषय असतो. परंतु आम्हाला एवढं माहिती आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व राहणार. आणि राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात माझ्यासमोर कोणीही उमेदवार आला तरीही मी चौकार मारणारच असं आमदार राजन साळवी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आणि किरण सामंतांसारखे नेते राज्यसभेच्या माध्यमातून खासदार झाले पाहिजेत असं मला वाटतं असं सांगून आमदार राजन साळवी यांनी चर्चेला वाट मोकळी करून दिली आहे. समोरचा पक्षाचा उमेदवार आमच्यासमोर कोणतरी येणार, तो कोणी येऊ दे, माझा विश्वास माझ्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे, आम जनतेवरती आहे. माझ्यासमोर कोणी उमेदवार आला तर निश्चितपणे या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मी चौकार मारणार हा मला आत्मविश्वास आहे. किरण सामंत हे शिंदे गटाचे नेते आहेत. कोकणामध्ये त्यांचं निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचं संपर्क आहे, चांगल्या तऱ्हेचं काम आहे असं माझं मत आहे. समोरच्या पक्षाच्या माणसाची सुद्धा आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून असं एक नेतृत्व खासदार म्हणून लोकसभेमध्ये जायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा आमचाच आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि ह्याच्यावरती ह्या भविष्यामध्ये वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं राहणार. पण अशा एका नेतृत्वाला राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते मंडळी संधी देतील हा मला विश्वास आहे. दरम्यान मला खासदार करण्यासाठी महायुतीचे नेते सक्षम आहेत असा पलटवार किरण सामंत यांनी करत आमदार राजन साळवी यांना एक प्रकारे जशास तसं उत्तर दिलं आहे. मला राज्यसभेचा खासदार बनवायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अजित पवार म्हणजेच महायुती ही सक्षम आहे. त्याच्याबद्दल राजनजी साळवी साहेबांनी, आमदार राजन साळवी साहेबांनी कोणतीही चिंता करू नये. एक, त्यांनी जर चिंता करायची त्यांना जर गरज वाटली तर त्यांची लांजा राजापूरची विधानसभेची सीट ही माझ्या अंदाजानुसार महाविकास आघाडीमधून काँग्रेस या पक्षाला मिळेल असं मला खात्रीलायक समजतं. तर त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या विनंतीवरून शिवसेनेमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती पक्षप्रवेश करावा. अन्यथा एकनाथजी शिंदेसाहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार आहे. राजवाडी क्रीडा मंडळ भगवती बंदर किल्ला आयोजित भव्य जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाल्या. लाईनमॅनने आपली कामगिरी चोख बजवायची. उत्कृष्ट फटका, 2 ब्लॉकला मात करून बॉल मारला आणि पॉइंट भेटतो. आता मात्र एलिव्हिजन परत एकदा अथर्व डाबळे आणि उत्कृष्ट असा फटका मुकेश यांचा, अशी गुणसंख्या. उत्कृष्ट फटका, तेवढंच चांगलं प्रत्युत्तर विनायकच्या स्वरूपामध्ये, ब्लॉकिंगच्या स्वरूपामध्ये. 8 नंतर यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना तो म्हणजे भगवती वर्सेस संघर्ष सोमेश्वर. मायनस डिफेन्स, पुरेपूर फायदा उचलला. लीड यंग बॉईज संघाकडे. पहिला सेट प्रगतीवर आहे आणि सर्व्हिस गेलेली अवे गणेश डाबळे यांची. परत सेट मध्ये घरात करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला तो यंग बॉईज संघाकडे. उत्कृष्ट फटका, परत एकदा 4 अशी गुणसंख्या. 10-4 खराब 5-10 5-10. परत एकदा मीना
10. कडून सुहेल यांच्याकडे सर्व्हिस. मिनार यांचा उत्कृष्ट असा पास. बघता एकदा वरुण चांगली कामगिरी करताय सेमी फायनलच्या सामन्यामध्ये. पण एक या व्हॉलीबॉलच्या सीझन मध्ये एक चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय हा यंगस्टर. गौरांग फ्रंट पोझिशनवर उत्कृष्ट अशी गौरांग फ्रंट पोझिशन. 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू यंग बॉईज संघाचा लिफ्टर. तसंच उमेश सावंत उत्कृष्ट लिफ्ट काउंटर अटॅक. रवी यांचा दरवर्षी अक्षय तृतीयेनिमित्त भगवती बंदर किल्ला येथील राजवाडी क्रीडा मंडळातर्फे व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यंदा या स्पर्धेचं 67वं वर्ष असून जिल्ह्यातून 24 संघांनी यात सहभाग घेतल्याचं राजवाडी क्रीडा मंडळाचे सदस्य प्रतीक मोंडकर यांनी सांगितलं. अक्षय तृतीयेनिमित्त जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा राजवाडी क्रीडा मंडळ आयोजित 2024. याचं रोख रक्कम आहे 15,555 व आकर्षक चषक. तसे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 8,888 व आकर्षक चषक. तसे उत्कृष्ट स्मॅशर, उत्कृष्ट लिफ्टर, लिब्रो आणि बेस्ट ऑलराऊंडर अशा बक्षीस इकडे आयोजित केली गेलेली आहेत. एकूण 24 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरीमध्ये एकमेव अशी जिल्हास्तरीय स्पर्धा विना शुल्क, विना प्रवेश फी न घेता इकडे स्पर्धा आयोजित केली जाते. आणि त्यानंतर एकूण 4 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केले होते. भगवती स्पोर्ट्स, यंग बॉईज, LVC आणि सोमेश्वर संघ. त्याच्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये भगवती स्पोर्ट्स आणि यंग बॉईज संघ हे अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले आहेत. आता थोड्याच वेळ अंतिम सामना पार पडेल. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स किल्ला विरुद्ध यंग बॉईज फगर वठार यांच्यात रोमहर्षक पद्धतीनं झाला. या सामन्याची नाणेफेक राज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, उपाध्यक्ष प्रवीण दळवी, श्रीरंग कुबल, संतोष डोके आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष सुधाकरजी मोंडकर, उपाध्यक्ष प्रवीणजी दळवी, संदेश सारंग, प्रवीण बापार्डेकर, रमेशजी दळवी, सूर्यकांत मोंडकर, विजय मनोहर चव्हाण. सुंदर सर्व्हिस गौरंग याची तितका सुंदर डिफेन्स केलाय. बॉल मारण्याचा प्रयत्न राज याचा आणि आता मात्र सुंदर स्मॅश मारलाय तो राज याने. बॉल मिळवतील आपल्या संघाला. साहिल सुंदर अशा प्रकारची जम्प अँड सर्व्हिस. तितका सुंदर प्रयत्न होता. बॉल उभा केलाय. बॉल मारण्याचा प्रयत्न पप्याचा. सुंदर स्मॅश तितका सुंदर डिफेन्स. आता मात्र अभियाचा सुंदर अशा प्रकारचा बॉल पुणे सामना सुरू होते. जयसिंग 10 सुंदर जम्प अँड सर्व्हिस. तितका सुंदर प्रयत्न होता आणि आता मात्र सुंदर ब्लॉक केलाय. तितका सुंदर अशा प्रकारचा बॉल मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर प्रयत्न होता परंतु पॉइंट मिळतोय. पुढे संख्या होते ती 6-4. पुढे संख्या होते ती 6. प्रथमेश जर्सी नंबर 9 परिधान केलेला खेळाडू. सुंदर जम्प अँड सर्व्हिस. तितका सुंदर डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॉल मारण्याचा प्रयत्न हितेश याचा आणि खराब स्मॅश. पॉइंट होते ती 7-4. डिफेन्स होतोय मिनार याच्या माध्यमातून आणि आता मात्र खराब असा स्मॅश. पॉइंट मिळतोय तो करा राज. जम्प अँड सर्व्हिस डिफेन्स या ठिकाणी होतोय. या ठिकाणी बॉल मारला होता. तितका सुंदर अशा प्रकारचा डिफेन्स होतोय. पुन्हा एकदा मुकेशचा सुंदर डिफेन्स. बॉल मारण्याचा प्रयत्न होतोय. प्रथमेश याचा सुंदर स्मॅश. तितका सुंदर डिफेन्स. पॉइंट मिळतोय तो यंग बॉईज संघ. जर्सी नंबर 5 मुकेश. सुंदर सर्व्हिस. पॉइंट मिळतो यंग बॉईज संघाला. पॉइंट मिळतो यंग बॉईज संघाला. मुकेश पॉइंट मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाला. पॉइंट 13. हाय व्होल्टेज सामना. सुंदर सर्व्हिस, सुंदर डिफेन्स. या ठिकाणी बॉल मारण्याचा प्रयत्न प्लेस केली होती. पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न होता मिनार याचा. या ठिकाणी पुन्हा एकदा मिनार याला बॉल उभा करत आणि आता मात्र पॉइंट मिळवण्याच्या इच्छेने बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर डिफेन्स केला होता परंतु पॉइंट मिळवत पॉइंट मिळवाय तो भगवती स्पोर्ट्स संघाला. विजयी संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. दरम्यान या अटीतटीच्या स्पर्धेत भगवती स्पोर्ट्स किल्ला हा संघ विजयी झाला. यावेळी अध्यक्ष सुधाकर मोंडकर, विजय चव्हाण, प्रवीण बापर्डेकर, संतोष डोके, सूर्यकांत मोंडकर, प्रवीण दळवी, संदेश सारंग, अल्ट्राटेक कंपनीचे जनरल मॅनेजर क्रांतिकुमार लंका, अमेंद्र मोंडकर, दिनेश कुबल
आदींच्या हस्ते बक्षीस समारंभ करण्यात आला। एकीकडे शासन डिझेल आणि पेट्रोलला पर्याय म्हणून सीएनजीचा आग्रह करत आहे, परंतु दुसरीकडे मात्र मुळातच सीएनजीचा तुटवडा असल्यानं वाहनधारकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे। किती वेळ रांगेत उभे राहतो? मला हे 1.5 तास होऊन गेला, रेग्युलर 2 तास तरी जातात। आम्ही धंदा कधी करायचा, घरचं कसं चालवायचं हे आता प्रॉब्लेम झाला आहे। ही 1 महिना होऊन गेला, हा रोजचा प्रॉब्लेम झालेला आहे। काहीतरी तुम्ही लक्ष द्या याच्या तरी सरकारकडे आमची मागणी आहे। काही ठिकाणी गॅस पण मिळत नाही, गॅस पुरवठा मग आम्ही गॅस घेतलेला, आता त्यासाठी 2 तास आम्हाला रांगेत उभे राहून कसं चालवायचं ते सरकारने आम्हाला सांगावं। काय कोणी काय लक्ष देत नाही, रिक्षावाला फोर व्हीलर कोणी बोलायला येत नाही। आम्ही बोलायला गेलो त्या आम्हाला होईल होईल करू करू ते चाललंय सर। पण आणखीन रेल्वे स्टेशन वगैरे पुढच्या पंपांवर मिळतो ना गॅस? हे सप्लाय करतच नाही, मला भेटणार कसा पुढे? अच्छा, हे मेन सप्लाय आहे? हे मेन सप्लाय आहे, त्याच्यामुळे पुढे मिळतच नाही। आम्हाला काम सांगतात आम्हाला गॅस मिळत नाही, म्हणजे कमी दाबान पुरवठा आणि कमी द्यायला सांगितलं म्हणून देत नाही, पण हे आम्हाला पटत नाही। 5 वर्षापूर्वी केंद्र आणि राज्य शासनानं सुरुवातीला प्रमुख राज्यांमध्ये सीएनजीचा पर्याय उपलब्ध करून दिला आणि त्यानुसार ठराविक ठिकाणी सीएनजीचा पुरवठा सुरू झाला। कालांतरानं डिझेल आणि पेट्रोल ऐवजी हळूहळू सर्व गाड्या सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आणि त्यानुसार अनेक ठिकाणी सीएनजीचे पंपही उभारण्यात आले, परंतु आजच्या घडीला मागणीनुसार पुरवठा होत नसल्यानं वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत 2.5 लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार, आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला विश्वास। राजवाडी क्रीडा मंडळ किल्ला तर्फे आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न। किरण सामंत राज्यसभेचे खासदार व्हावेत, आमदार राजन साळवी यांनी सांगितली मन की बात, तर किरण सामंत यांनी पलटवार करत दिलं राजन साळवींना जशास तसं उत्तर।
आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात ऐन पर्यटन हंगामात सीएनजीचा तुटवडा, वाहनधारकांमध्ये संताप. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.